युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी आहे त्याच्याही सोबत एक टायअप करण्यात आलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई जे देशाचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहे ते अधोरेखित करण्याकरता भारत सरकारने नेक्स्ट जनरेशन एंटरटेनमेंट जे आहे याच्याकरता जो सगळा ह्युमन रिसोर्स तयार होणार आहे तो तयार करण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून मुंबईला निवडलं आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे। आणि म्हणून मी भारत सरकारचे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे, माननीय मंत्री महोदय अश्विनी वैष्णवजींचे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि मुंबईच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो। देशभरात या ठिकाणी क्रिएटर्स येतील, काही प्राधान्यक्रम असणार आहे का मुंबई किंवा असं काही? असं आहे की याच्यामध्ये जी काही ॲडमिशनची सिस्टीम कुठल्याही नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये असते तशा प्रकारचीच या ठिकाणी सिस्टीम असणार आहे। कारण जसं IIT आहे तसं हे IICT आहे, लक्षात ठेवा। ही काही छोटी मोठी इन्स्टिट्यूट नाही आहे, नॅशनल इम्पॉर्टन्सची, नॅशनल एमिनन्सची इन्स्टिट्यूट आहे। त्यामुळे या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं सगळे प्रवेश होतील। Announcement of IICT, multiple states are now demanding that IICT be developed in their states. Which are the states that MIT is looking at to build IICT campuses? अभी फोकस है पहले कैंपस को अच्छे से क्यूरेट करना, प्रॉपर्ली डेवलप करना, इंडस्ट्री के साथ पार्टनरशिप्स करना, कोर्सेज को प्रॉपर्ली डेवलप करना, अभी उस पर फोकस है। आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी गोव्याचं एक परमनंट वेन्यू आहे। तुम्ही म्हणताय की वेबसाठी देखील मुंबई हा परमनंट वेन्यू व्हावा, त्यासाठी सरकार देखील राज्य आणि केंद्र कार्य करणं, कशा प्रकारचा फायदा महाराष्ट्राला किंवा मुंबईला होणार आहे? असं आहे की आपण वेव्सचं आयोजन केलं, भारत सरकारने ती संधी आपल्याला मुंबईला आणि महाराष्ट्राला दिली आणि आपण बघितलं की जगात या इव्हेंटची चर्चा झाली आणि जगभरामध्ये लोकांना या इव्हेंटमध्ये आपण गेलं पाहिजे असं वाटलं। 1 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी क्रिएटर्स इकॉनॉमीचे लोक आले आणि जगातल्या 90 देशातनं लोक या ठिकाणी आले। त्यामुळे हा इव्हेंट भारताचा ग्लोबल इव्हेंट म्हणून आणि त्याचं केंद्र मुंबई म्हणून या ठिकाणी विकसित व्हावं अशी आमची इच्छा आहे। त्या संदर्भात भारत सरकारशी आमची चर्चाही झाली आहे। प्राथमिक त्यांनी आम्हाला त्या संदर्भात सकारात्मकता दाखवली आहे। त्यामुळे एक वेव्सचं परमनंट सचिवालय, कायम सचिवालय या ठिकाणी तयार करून आणि त्यातनं ॲन्युअल किंवा बाय ॲन्युअल जे काही केंद्र सरकार ठरवेल त्या प्रकारचा वैश्विक इव्हेंट हा क्रिएटर्स इकॉनॉमीचा या ठिकाणी करावा असा आमचा प्रयत्न आहे। थँक्यू। थँक्यू.